तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्ही मजेत असाल, पण आम्ही बघा आता कुठं दिसतंय 3 माळ्याच्या बिल्डिंग आहे ना, त्याच्या वरी तर हे सिमेंटाचे पत्र टाकलेले आहेत. आता आज पाऊस थांबलाय म्हणून काय करतोय तर त्याला जे त्याच्यावर हे पडलेलं आहे ना, डांबर टाकलं होतं, ते डांबर टाकलेलं ते काढून आता एकदम क्लीन करणार आहे. आणि डांबराने काय होतं माहिती का, मेन गोष्ट डांबराने चिरा पडतात. तर आता ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. हे बघा, हे जे आहेत ना चिरा, त्याच्यामधनं उन्हाने तडकून आहे ना आतमध्ये पाणी जातं, आहे का. 2 लाईन असं प्रॉब्लेम होता. आता ह्याच्यावर पण हुकावर पण त्यांनी डांबरच टाकलेलं आहे, पण हा हुकावरचं वेगळं राहिलं, पण हा पातळ लेअर तयार होते आणि हा चिरा पडून जातो. तर आता त्याच्यासाठी मी वरे आलो. आता किती वाजल्यात? संध्याकाळचे 7 वाजलेल्या. म्हणलं थोडंसं तिकडून कामावरून सुट्टी झाली की मग इकडं आलो. म्हणलं जरा ते आहे ते लिकेज बंद करून घेतो. तर बघू शकता आता ह्याच्यासाठी मी काय वापरलं, हार्डनर आणि रिझ्यूम. ते म्हणजे केमिकल आहे, तसं बोलतात ना एपोक्सी टाईप ते त्याचं मटेरियल आहे. तर त्याची पावडर आणि ते केमिकल दोन्ही मिक्स करून आता मी पत्र्याला लावून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी आता आम्ही 2 जण आलं, मी व्हिडिओ काढतो आहे आणि तो जरा साफसफाई करून घेते. तोपर्यंत मी म्हणलं व्हिडिओ काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय ते लिकेज कसं काय बंद करायचं पत्र्यावरचा. तर हे बघू शकता अशा प्रकारे ह्याचं मटेरियल रेडी होतं. आता ही एकदम बारीक पावडर आहे, ही जी आहे ना एकदम बारीक पावडर आहे. तुम्ही जसं पाहिजे ह्याला तसं घट्ट बनवून लावू शकता. एकदम बारीक म्हणजे एकदम. हे मग हे दोन्ही मिक्स केलं ना तर तुम्हाला एकदम पातळ असं लेअर, एकदम जसे चाचणी तयार होती ना असं ही तयार होणार. इधर का कर ना, हे भी साफ करतो. हां, तर आता इकडचं क्लीन केलेलं आहे. ही जी लाईन आहे ना, हा बघा क्रॅक दाखवतो तुम्हाला. आतून फुटलेला ना, दिसते का? हा क्रॅकमधनं पूर्ण पाणी खाली जातं. पाणी थोडं नाही, भरपूर येतं पाणी. तर आपण 50-50 ग्राम घेतलेलं आहे हार्डनर आणि रिझ्यूम आणि थोडीशी पाव किलो पावडर. मग आता ह्याला लावून घेतो पाऊस नाही तोपर्यंत. तर मित्रांनो बघितलं, आता ह्या गमेल्यामध्ये मी बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक काय बोलतात त्याला, एक स्पून त्याचा केमिकलचा प्लास्टिकचा आहे. तर मी त्याने लावणार आहे, हाताने नाही लावणार ते, कारण की निघणार नाही, सुटणार नाही लवकर. म्हणून मी आता लावून घेतो की बघा आता ह्याने काय होणार, थोडा पण लिकेज तुमचा येणार नाही. डांबर कसं पगळत होतं, उन्हाने कसं तडकतं, तसे हा तडकणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तडकणार नाही. मी तुम्हाला याची गॅरंटी देतो, कारण की मी भरपूर जागी 2-3 जागी लावलेलं आहे. आणि याचं जास्त करून खाली जिथं आता मोठ्या कंपनी असतात ना, जिथं मोठ्या मशनी असतात, मोठी कंपनी असेल, मोठे मशनी असतात, त्या जागी जास्त याचा वापर केला जातो. जेणेकरून बघा तुम्हाला कलरचा पट्टा दिसतात ना, कंपनी ब्ल्यू कलर, येलो कलर, व्हाईट कलर असा पट्टा मारतात, जसं तसा हा याच्यातला प्रकार आहे. रिझ्यूम आणि हार्डनर हे दोन्ही मिक्स करून आता आणि त्याच्यामध्ये पावडर टाकले. ती पावडर टाकून तसं आपल्याला मटेरियल पाहिजे पातळ घट, तसं त्या पावडरनुसार बनवून घेऊ शकता. तर लावल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो आता माझं काम झालेलं आहे, बघू शकता मी कशा प्रकारे लावली त्याला. हे बघा, जिथं चीर होती चीरमध्ये एकदम व्यवस्थित, म्हणजे जिथं गॅप होता त्याच्यामध्ये बरोबर असं भरलेलं आहे. का अशा प्रकारे याला भरून घ्यायचं, म्हणजे कसं तुमचा लिकेजचा प्रॉब्लेम. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघितलं, अशा प्रकारे तुम्हाला पण भरायचं आहे आणि तुमच्या घरातलं लिकेज बंद करायचं आहे. चालतंय, बाय बाय.